मागाशी भिजवून ठेवलेला माल बघितला तो 15-20 दिवस 1 महिना 1.5 महिना त्या मालाच्या क्वालिटीनुसार आणि त्याचं काय फर्मेंटेशन असेल त्याच्यानुसार भिजवून ठेवलेला बघतो आणि तो भिजून झाल्यानंतर तुम्ही पहिले लक्षात घ्या की अगरवूडच्या चिप्सचं ऑइल हे बनत नाही आहे. हे अगरवूडचे चिप्स तुम्ही जे काही विकतायत ते सोडून जो राहिलेले झाड आहे त्या झाडाचं काय होतं हे तुमचं म्हणणं होतं. तर पहिल्यांदा ते झाडाचा माल भिजवला जातो, तो त्याच्या क्वालिटीनुसार 15 दिवसापासून 1 महिना 1.5 महिनापर्यंत ते भिजवतात आणि त्याच्यानंतर तुम्ही असं बघू शकताय याच्यामध्ये तो भिजवलेला माल टाकतात. याची एका टाकीची क्षमता 4 ते 5 क्विंटल याच्यामध्ये माल बसतो आणि त्याच्यापासून जे ऑइल बनतं ते 1000 लिटरपर्यंत ऑइल बनतं. त्या ऑइलचा ग्रेडनुसार हे दिसत आहे ते लहान टाक्या आहेत, याच्यामध्ये A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेड आहे आणि याचा दर हा इथं तुम्हाला बाहेर तर जास्त मिळेल पण इथं लोकलला आणि इथं सगळ्या अगरवूड उपलब्ध असून सुद्धा कमीत कमी 5,000 रुपये तोळा ते 15-20 हजार रुपये तोळापर्यंत जातं आणि हे पर तोळावरती विकलं जातं. आणि आता आपण जिथं आहोत त्यांचं मोईन अगरवूड म्हणून ही कंपनी आहे आणि ही कंपनीचं ऑफिस दुबईमध्ये आहे. हे आसाममधील लोकल शेतकऱ्यांकडून माल घेऊन याचं इथं ऑइल बनवतात. ऑइल हे पहिले तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या की चिप्स सोडून बनतं आणि हे ग्रेडनुसार ऑइल आहे. ह्याच्यामध्ये 4 ते 5 क्विंटल ते भिजवलेले जे काय असेल राहिलेला माल चिप्स सोडून तो टाकला जातो आणि त्यानंतर ह्या टाकीमध्ये ऑइल हे जमा होतं. मग हे क्वालिटीनुसार 1000 लिटरपर्यंत हे करू शकतात आणि याच्यामध्ये फर्स्ट ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड असे वेगवेगळे ग्रेड आहेत. याचा मिनिमम दर 5,000 रुपयांपासून चालू होतो आणि तो माल ज्या ज्या क्वालिटीचा असेल त्याच्यानुसार पर तोळा हे ऑइल विकलं जातं.